अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच स्वामी आई चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, काल व्हिडिओ आला नाही. काल खरंच खूप विशेष दिवस होता, म्हणजे आज आहे, पण थोडीशी काही तयारी वगैरे होती, त्यामुळे मी काल व्हिडिओ शेअर करू शकले नाही. काय कारण आहे ते थोडक्यात मी नंतर सांगेल तुम्हाला. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि काल मला खूप 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 आनंद झाला. काल एका ताईंची कमेंट्स आली, ती तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता. तर ही कमेंट्स आली दुपारी. त्यानंतर एक रात्रीसुद्धा कमेंट्स आली की ताई, खरंच तुम्ही ज्या सेवा शेअर करता, तर या सेवा मी विश्वास ठेवून सुरू केल्या आणि 1 वर्षापासून एक ताई गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होत्या. खूप सगळे त्यांनी दवाखाने वगैरे सुद्धा केले असतील आणि तरीसुद्धा त्या प्रेग्नेंट राहत नव्हत्या. तर त्यांनी दत्त जयंतीच्या नंतर पुत्रदा एकादशीचा आपण उपाय शेअर केला होता. तो उपाय केला. त्यानंतर ज्या स्वामींच्या आपण सेवा सांगितलेल्या आहेत त्या महाराजांच्या त्यांनी सेवा केल्या, पण मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवूनच या सेवा केल्या. ताई आता सध्या प्रेग्नेंट आहेत आणि मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. तर भक्त हो, इथे दिलेली प्रत्येक सेवा मी नेहमी सांगत असते, साक्षात स्वामी आई संदेश देतात. माऊली जशी आज्ञा करतात तसेच मी व्हिडिओ शेअर करते. बघा, बऱ्याचदा असं होतं की एखाद दिवशी मी व्हिडिओ शेअर करत नाही. त्याला 99% कारण असतं की माऊलींचा कुठलाही संदेश नसेल तर मी कुठलाही व्हिडिओ शेअर करत नाही. तर बघा, तुम्ही हल्ली खूप यूट्यूबला इकडे तिकडे तुम्ही स्वामींचे खूप सगळे व्हिडिओ पाहत असाल आणि बऱ्याच ठिकाणी एकसारख्या सेवा असतात. हो, केंद्रामध्ये सांगितलेल्या असतात, त्यामुळे असू शकतात. पण खूप ठिकाणी म्हणजेच एकमेकांचे पाहूनसुद्धा काहीजण टाकत असतील. पण मी असं कुठलेही करत नाही. जे स्वामी मला आज्ञा करतील त्याच इथे सेवा देण्यात येतात. आणि माझं एक स्वतःचं मत असतं की जे काही तुम्ही व्हिडिओ पाहणार, त्यामधून सेवा करणार, तुम्ही खूप तुमचा किमती वेळ देत आहात. त्याचबरोबर मनामध्ये एक खूप मोठी आशा असते की चला, आपलं हे काम होण्यासाठी ही सेवा करायची आहे. मग ते तुमचं काम 100% व्हावं असं माझं मत असतं. आणि म्हणून मी माऊलींना नेहमी विनंती करत असते की माऊली, जो भक्त मनापासून सेवा करेल त्याचं काम झालंच पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा तुमच्यासाठी थोड्याफार सेवा करत असते, म्हणजे माऊली करून घेतात. तर भक्त हो, आधीच तुमचा खूप वेळ घेणार नाही. माझ्या खूप सगळ्या अशा ताई आहेत की ज्या दत्त जयंतीपासून आपले सतत व्हिडिओ पाहतात. काही ताई तर अशा आहेत की मी पहिला व्हिडिओ स्टार्ट केला, टाकायला सुरुवात केली यूट्यूबला, तेव्हापासून त्या सोबत आहेत. आणि खरंच खूप आनंद होतो की सर्व भक्त एवढे मनापासून सेवा करत आहेत. प्रकट दिनाच्या सुद्धा खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की आम्ही सेवा करणार आहोत. तर आधी सांगते, ज्या प्रेग्नेंट ताई आहेत ना, त्यांनी कृपया जास्त सेवा करण्याच्या फंद्यात पडू नका. कारण काय होतं, तुम्हाला आत्ता तुमच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकतर प्रेग्नेन्सी खूप जणांना लवकर राहत नाही किंवा काहीही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामुळे मी एकच सांगेल की तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनासाठी सेवा करायची आहे ना, तर फक्त तुम्ही बसता उठता श्री स्वामी समर्थ किंवा फक्त आणि फक्त माऊलींचं नामस्मरण करा आणि जे नित्यसेवा आहे ती करा. बस एवढं केलं तरी खूप आहे. तुम्ही जास्त सेवेमध्ये जर बसून राहाल तर तुम्हाला कुठलाही त्रास होऊ शकतो. काल एका ताईंची कमेंट्स होती, त्यामुळे मी सांगते की असं काही करू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मगच माऊलीची सेवा करा. भक्त हो, स्वामी आईला बाकी काही नकोय, फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि साधं श्री स्वामी समर्थ महाराज, माझं हे काम होत नाहीये, तुम्ही करून घ्या, असं जरी बोललात ना, तरी खरंच माऊली लगेच ते तुमचं काम पूर्ण करून देतील. हा माझा स्वतःचा विश्वास आहे. आता तुमच्यामध्ये खूप सगळे दुर्गुणसुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला प्रकट दिनापर्यंत बाहेर काढायचे आहेत. त्यावरती सुद्धा पुढे व्हिडिओ येणार आहेत. कारण जे माझ्यामध्ये होते मी ते काढून टाकले. त्यानंतर मी कधी स्वामींशी एकरूप झाले खरंच मला माझं नाही कळलं. कारण श्री गुरुदत्त आणि स्वामी महाराजांच्या सेवेत यायलाच मुळी भाग्य लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना मूलबाळ नाही आहे किंवा ज्या घरामध्ये 1, 2, 3, 4 मुली आहेत आणि बऱ्याच घरांमध्ये मुलगासुद्धा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, तर तीसुद्धा तुमची पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये नक्कीच. जिथे वंश अजून वाढत नाही आहे, म्हणजे मूलबाळ होत नाही, त्यांनासुद्धा मूलबाळ होईल.
तर यासाठी आपण आज खास सेवा पाहणार आहोत. म्हणजे वारंवार गर्भपात होणे, गर्भ खराब होणे, बऱ्याचशा ताईंना 3 महिन्यापर्यंत प्रेग्नेन्सी राहिलेली सुद्धा कन्फर्म होत नाही. हे सर्व काही पितृदोषामुळे होत असतं. तर यासाठी आपल्याला प्रकट दिनापर्यंत एक प्रभावी सेवा करायची आहे. तर सेवा अगदी व्यवस्थित समजून घ्या आणि माहिती पाहत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी स्वामी आई कृपा करा असे लिहा. तर भक्त हो, सर्वात आधी प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ असावा. जर नसेल तर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत घेऊ शकता. आता ज्यांना घेणं शक्य नाही आहे आणि त्या ताईंना जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही कोणाकडूनही ग्रंथ मागू शकता. इतरांचा ग्रंथ घेऊन आपण तो पठण करू शकतो किंवा त्याचं पारायण करू शकतो. अजिबात असं काही नाही की इतरांचा ग्रंथ घेऊन करता येणार नाही, तर नक्की घेऊ शकता. तर तुम्हाला मूलबाळ ज्यांना होत नाही आहे त्यांनी दररोज, याला कुठलाही नियम नाही आहे, फक्त मांसाहार खाता येणार नाही. बाकी गुरुचरित्राचे खूप कडक नियम असतात. तर तुम्हाला फक्त हे 2 अध्याय वाचन करायचे आहेत. एक आहे 18वा अध्याय, गुरुचरित्राचा 18वा अध्याय. ज्यांना नोकरी लागत नाही, ज्या घरामध्ये पैसा येत नाही, ज्या घरामध्ये पती पत्नीचे वादविवाद होतात, ज्या घरामध्ये वंश नाही आहे, म्हणजेच मुलगा मुलगी काहीच नाही आहे, तर त्या घरामधील 99% प्रश्न फक्त हा एक अध्याय जर तुम्ही दररोज पठण केला तर नक्की दूर होईल. आणि या 14व्या अध्यायाचा माझ्या बहिणीला खरंच खूप मोठा अनुभव आलेला आहे. त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ शेअर करेल. कारण खरंच या प्रकट दिनाला 1 वर्ष होईल की तिने ज्या सेवा मागच्या प्रकट दिनाला केल्या, त्यामुळे खरंच खूप खूप मोठी इच्छा तिची पूर्ण झाली आणि नक्कीच तुम्हाला हे ऐकायला आवडेल. तर भक्त हो, 18वा अध्याय पूर्ण श्रद्धेने पठण करायचं आहे. अगदी 5 मिनिटे लागतात. त्यानंतर 39वा अध्याय, हा अध्याय पठण केल्याने ज्या घरामध्ये मूलबाळ नाही आहे, ज्या ताईंना भीती वाटते की आता 15 वर्ष झाले मला लग्नाला, आता मूलबाळ नाही आहे, माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करायचं आहे आणि मग आता काय होणार, तर अजिबात चिंता करू नका. तुम्ही हा एक अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचन करा. बघा, तुम्हाला माऊलींचा खूप सुंदर अनुभव येईल. फक्त मनामध्ये श्रद्धा असावी. जर तुमचं मन एक वेळा तुम्ही वाचन करताय, दुसऱ्या वेळी मनासारखं होणार नाही. तुम्हाला एक सांगते, तुम्ही ह्या सेवा करताय ना, तुमच्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी घडणार आहे. तुम्ही म्हणाल स्वामींची सेवा करतो आणि मनाविरुद्ध गोष्टी काय घडतात? माऊली परीक्षा पाहत असतात आणि हीच परीक्षा पास व्हायची आहे. हो द्या, मनाविरुद्ध झालं तरी काही घाबरायचं नाही. कारण भक्त हो, आपल्याला जन्म त्या परमात्म्याने दिलेला आहे आणि म्हणून आपल्या या देहावरती, आपल्या श्वासावरती आपला स्वतःचा काही अधिकार नाही आहे. सर्व काही त्याचा अधिकार आहे, पण आपण मी करत असतो, हे माझं ते माझं, काहीच नाही. हे शरीरसुद्धा आपलं नाही आहे, इथे आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तो घेऊन जाणार आहे त्या दिवशी तो आपला देह घेऊन जाणार आहे, शरीरसुद्धा नष्ट होणार आहे. पण आपण ही कधी कल्पनाच या गोष्टीची करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळं काही देवावर सोडून द्या. बघा, मग तुम्हाला सुंदर अनुभव येतील. तुमच्या आयुष्यामधून दुःख हळूहळू कमी होईल. हे झालंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, हे तर अजिबात मनात आणायचं नाही. आता ही सेवा सुरू केली ना, एक सांगते, ही सेवा केली, माझे 8 दिवस झाले, माझे 12 दिवस झाले, 15 दिवस झाले सेवा केली, मग मी प्रेग्नेंट राहील किंवा आता माझी डिलिव्हरी जवळ आली, मला मुलगाच होईल, हे मनात आणू नका. महाराजांना इच्छा सांगितली सेवा करताना, मग त्यांच्यावरती सोडून द्या. भक्त हो, माझे खूप मोठमोठे अनुभव आहेत. मी सांगते म्हणून तुम्ही फक्त महाराजांवरती विश्वास ठेवून सेवा करा आणि सेवा करताना अर्धवट सेवा करू नका. बरेच जण काय करतात, इकडे थोडं पाहतात, तिकडे थोडं आणि थोड्याच सेवा करता. तुम्ही पितृदोषावरती सुद्धा सेवा केल्या ना, तर तुम्हाला मूलबाळ व्हायला किंवा मुलगा व्हायला अडचण येणार नाही. पितृदोषांचा शाप लागला ना, त्या घरात मूलबाळ होत नाही, त्या घरात मुलगा होत नाही, कारण ते वंश वाढू देत नाहीत. त्यामुळे त्यासुद्धा सेवा व्हायलाच पाहिजेत. तर भक्त हो, आपल्याला उद्या गुरुवार आहे, 21 तारीख आहे. उद्यापासून सुंदर सेवेला सुरुवात करायची आहे. ज्या ताईंना उद्यापासून हे 2 अध्याय वाचणं शक्य असेल त्यांनी लगेच उद्यापासून या सेवेला सुरुवात करावी. असं काही नाही की हे अध्याय तुम्हाला 21 दिवसच वाचन करायचे आहेत. तुम्हाला प्रकट दिनापर्यंत जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तुम्ही हे वाचन करा. मासिक धर्म आल्यास 5 दिवस तुम्हाला प्रत्येक सेवा बंद करायच्या आहेत. 5व्या दिवसाच्या नंतर तुम्हाला पुन्हा
त्या पुढील सेवा करायच्या आहेत. असं नाही की आधी आम्ही 8 पारायण केले श्री स्वामी चरित्र सारामृतचे, मध्येच आम्हाला अडचण आली आणि मग पुन्हा सुरुवात करावी का? कमेंट्स होत्या म्हणून सांगते, असं नाही. जिथपर्यंत तुम्ही बंद केलेलं आहे त्यापुढील तुम्हाला मासिक धर्माच्या नंतर वाचन करायचं आहे. तर अशा पद्धतीने सेवा करा, महाराजांवर विश्वास ठेवा. या प्रकट दिनापर्यंत माझा स्वतःचा संकल्प आहे की ज्या ज्या ताईंना खूप वर्ष मूलबाळ झालेलं नाही, ज्या माझ्या ताईंना 1, 2, 3 मुली आहे, त्यांच्या मुलींनासुद्धा वाटतं भाऊ असावा, खूप जणांचे विवाह जमत नाहीये, नोकरी लागत नाहीये किंवा घरामध्ये आजारपण आहे, पती-पत्नीमध्ये वादविवाद आहेत. या सर्व समस्या आपल्याला दूर करायच्या आहेत आणि स्वामी महाराजांच्या अशाच आज्ञेनुसार आपण वेगवेगळी माहिती, सेवा पाहणार आहोत आणि स्वामी महाराज तुम्हाला ते सर्व काही देणार आहेत, ज्यासाठी तुम्ही आज रडत आहात. भक्त हो, त्या दिवसाची आपल्याला फक्त वाट पाहायची आहे. तोपर्यंत न हारता, न डगमगता सेवा करायची आहे. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशीच नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.